So see here, next important topic that is known as the hybridization. Okay, so that means here there is a formation of the hybrid orbitals from the original orbital. That is the concept that is known as the hybridization. Okay, so here there are a number of types of the hybridization depending upon how many s orbital, how many p orbital, and how many d orbitals they are involved in the hybridization process. First of all, we are going to see what is the need of the hybridization. Hybridization ची गरज काय होती? याच्या अगोदर जे आपण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी पाहिली, तर दिस व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी हॅव सम लिमिटेशन्स or they have some drawbacks. First of all, that is we are going to see the valency of the element. That means some elements show the valency different and they have the number of bond different. Okay, so याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कार्बनची काय व्हॅलेन्सी आहे. ओके, तुम्ही जर कार्बनचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जर पाहिलं, ओके, C6, so it is 1s2 2s2 2p2. Okay, so here valency तुम्ही जर पाहिलं, so इथं जर इलेक्ट्रॉन जर पाहिले तर ते अशा पद्धतीने आहे. ओके, दिस इज px py आणि pz. ओके, मग आता इथे एक इलेक्ट्रॉन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, मग आता तुम्ही जर पाहिलं इथे 1 2 3 4, बरोबर ना, मग 4 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी करत आहे. मग आता इथं तुम्ही जर पाहिलं इथं 2p2 आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 आहे, म्हणजे व्हॅलेन्सी किती पाहिजे 2, बरोबर ना. व्हॅलेन्सी किती पाहिजे कार्बनचे 2 पाहिजे. का इथे 2 इलेक्ट्रॉन दिले तर इझिली काय होणार आहे, त्याला इथं त्या ठिकाणी इनर गॅस ट्रान्सफर अचीव करते. पण होते काय, इथला जो 2s ऑर्बिटल एक इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी इन द एक्साइटेड स्टेट तो काय होतोय, तो इथे या ऑर्बिटल मध्ये येतोय. ओके, आणि अशा पद्धतीने काय होते की कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे पहिले ते 2 होती, किंवा हे 2 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर काय होणार आहे, पुढचं ऑर्बिटल कंप्लीटली फिल्ड असणार आहे. पण होतंय काय, इथला एक इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेट मध्ये इकडे येतोय, त्यामुळे काय होतंय कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती 2 ची 4 होते. आता इथे 1 2 3 4 इलेक्ट्रॉन लागतात. इथे मग तुम्ही जर पाहिलं तर 4 कार्बन 4 बॉन्ड तयार करतो. कार्बनची व्हॅलेन्सी 4 का आहे, किंवा कार्बन काय आहे टेट्रा व्हॅलेन्सी, तो रिझन काय आहे, इथला एक इलेक्ट्रॉन इथे जाते, त्यामुळे 4 अनपेड इलेक्ट्रॉन होतात. म्हणजे 4 अनपेड इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 4 घेतलेले परवडतात. ओके, सो अशा पद्धतीने मग व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीने जे एक्सप्लेन केलं नाही, फक्त हा इलेक्ट्रॉन इकडे जाते ते त्याकडे एक्सप्लेन केलं नाही. त्यानंतर बेरिलियमचं तुम्ही कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर ते काय आहे, फक्त कॉन्फिगरेशन बेरिलियमचं कॉन्फिगरेशन काय बघा. सो बेरिलियमचं काय कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2. ओके, तर इथं 1s2 आणि 2s2 आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर बेरिलियमची काय व्हॅलेन्सी आहे, तर व्हॅलेन्सी शुड बी 0. व्हॅलेन्सी 0 पाहिजे, कारण का इथे इलेक्ट्रॉन घेत नाही किंवा घेत नाही, व्हॅलेन्सी 0 पाहिजे. पण होतंय काय, बेरिलियमची व्हॅलेन्सी 2, का तर तो 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकते. तर तिथं व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीने काय सांगितलं, इथं 2 व्हॅलेन्सी आहे, पण ॲक्च्युअली व्हॅलेन्सी व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी काय सांगते त्याची व्हॅलेन्सी 0 आहे, पण ॲक्च्युअली ती शोइंग व्हॅलेन्सी 2. तर का दाखवतंय तर ते त्या ठिकाणी व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीने एक्सप्लेन केलं नाही. हे झालं कार्बन बेरिलियम बाबत. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं की कार्बनची जी काय व्हॅलेन्सी आहे तर ती व्हॅलेन्सी सुद्धा त्या ठिकाणी काय होत नाही, विविधतेने तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल एक्सप्लेन करता येत नाही. मग होतं असं का, हा इलेक्ट्रॉन इकडे गेल्यानंतर कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होतंय तर ते त्या ठिकाणी एक्सप्लेन करता आलं नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय तर हायब्रिडायझेशनची त्या ठिकाणी गरज आहे. त्यानंतर नेक्स्ट वन काय की जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. मग आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं CH4 हा जो मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री जर पाहिली तर ती आहे टेट्राव्हॅलेंट. ओके, अशी त्या ठिकाणी जॉमेट्री आहे. म्हणजे काय अशी तर ती बीबीटीने त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं नाही. ओके, तर ते आहे. तसं जर पाहिलं तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची जॉमेट्री असायला पाहिजे होती. ओके, अशी जॉमेट्री पाहिजे होती, पण ती अशा पद्धतीने टेट्राव्हॅलेंट आहे. तर ती काय आहे तर ती त्या ठिकाणी बीबीटीला त्या ठिकाणी काय करता आलं नाही, ती जॉमेट्री त्या ठिकाणी काय करता आलं नाही, तर एक्सप्लेन करता आलं नाही. किंवा काही मॉलिक्यूल जे आहेत, काही मॉलिक्यूलचं बॉन्ड अँगल, तर ते बॉन्ड अँगलची व्हॅल्यू किंवा वॉटर मॉलिक्यूल आहे, ते बॉन्ड अँगलची व्हॅल्यू जी आहे तर ती एक्सपेक्टेड व्हॅल्यू वेगळी होती आणि बीबीटीने सांगितलेली व्हॅल्यू वेगळी होती. तर ते असं काय झालं तर ते काहीतरी ड्रॉबॅक्स कमी राहिले. काही मॉलिक्यूलने काय केलं की ती जी बीबीटी थिअरी आहे तर ते त्या ठिकाणी काय केली नाही, ओटी केली नाही.
सो त्यावेळेस आपल्याला काय झालं की हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट नवीन आली. ओके, तर आपल्याला या ठिकाणी याची नियम आपण पाहिले की बॅलन्सी ऑफ द एलिमेंट अँड ज्योमेट्री ऑफ द मॉलिक्यूल, हे जे दोन पॉईंट आहेत ते दोन ड्रॉबॅक्स आपल्याला ओव्हरकम करायचे होते, म्हणून काय केलं हायब्रिडायझेशन नवीन कन्सेप्ट आली. आज फक्त आपण त्याचे डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स, कोणकोणते टाइप्स आहेत तेवढे टाइप करून पाहणार आहे. मग आता हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर त्याचे डेफिनेशन अशी करा, द मिक्सिंग and recasting of atomic orbitals to form new hybrid molecular orbitals called hybridization. So this is the definition for 1 mark. Define hybridization. So the mixing, that means there are number of orbital get mixed. Recasting म्हणजे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं की स्ट्रक्चर मध्ये चेंजेस होतात. The mixing and recasting of atomic orbitals मिक्सिंग होते, रिकास्टिंग होते to form new hybrid molecular orbital. इथं मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल आहे आणि त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन ॲटम्स आहेत. ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल आणि मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर ऑर्बिटल. ते नवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल जर तयार होत असतील त्याला काय म्हणायचे हायब्रिडायझेशन. एका मार्कला तुम्हाला डेफिनेशन आहे. तर काय म्हणले बघा, ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग होते, दोनापेक्षा जास्त ऑर्बिटल मिक्स होतात. रिकास्टिंग म्हणजे काय की त्यांच्यामध्ये रिकास्ट होतात, नवीन त्यातली स्ट्रक्चर येते, जॉमेट्री येते, प्रॉपर्टी त्यांचे वेगळे होतात आणि त्याला नवीन हायब्रिड मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते, दॅट इज नोन ॲज द हायब्रिडायझेशन. ओके, मग आता याच्यामध्ये जी काय डेफिनेशन आहे तर डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे काय की ऑर्बिटल मिक्स होतात, त्यांच्यामध्ये चेंजेस होतात, जॉमेट्री चेंज होते आणि नवीन हायब्रिड ऑर्बिटल मॉलिक्यूल तयार होते, दॅट इज नोन ॲज द हायब्रिडायझेशन. आता याच्यामध्ये ती झाली डेफिनेशन. आता याचे जे टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन, टाइप्स ऑफ द हायब्रिडायझेशन. आता याच्यामध्ये जे काय हायब्रिडायझेशन टाइप्स आहेत दे आर डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व इन हायब्रिडायझेशन. कोणते ऑर्बिटल्स त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, त्याच्यामध्ये पहिला आहे sp हायब्रिडायझेशन. म्हणजे काय की याच्यामध्ये एक s आणि एक p ऑर्बिटल काय झाले इन्व्हॉल्व झाले. पुढे आपल्याला डिटेल पाहिजे, याचे डेफिनेशन पाहणार, आपण याचे एक्झाम्पल पाहणार. त्यानंतर सेकंड वन आहे sp2. म्हणजे काय की एक s ऑर्बिटल आणि दोन p ऑर्बिटल. ओके, त्यानंतर थर्ड वन आहे sp3 म्हणजे एक s ऑर्बिटल आणि तीन p ऑर्बिटल. ओके, त्यानंतर चौथा आहे sp3d. ओके, sp3 म्हणजे एक s ऑर्बिटल, तीन p ऑर्बिटल आणि एक d ऑर्बिटल. त्यानंतर पाचवा आहे sp3d2 म्हणजे एक s ऑर्बिटल, तीन p ऑर्बिटल आणि दोन d ऑर्बिटल. तर अशा पद्धतीचे ऑर्बिटल त्या ठिकाणी मिक्स करून काय करू शकतो तुम्ही हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी होते. आता हे जे टाइप्स आहेत पुढे आपल्याला जाऊन या टाइपच्या त्या ठिकाणी कन्सेप्ट पाहिजे, ऑलरेडी आपण पाहिले. नंतर sp मध्ये एक s आणि एक p एकत्र येईल आणि नवीन ऑर्बिटल तयार होईल. मग त्याच्या अंडर आपल्याला काही एक्झाम्पल पाहिजे, कोणते मॉलिक्यूल तयार होतात ते पाहिजे, सेम कर. ओके, तर तुम्हाला त्या ठिकाणी एवढे तीन टाइप आहेत, तुम्हाला दोन टाइप नाही. ओके, दोन टाइप म्हणून 12वीला आहेत. इथं आपल्याला फक्त हे जे तीन टाइप्स आहेत त्या तीन टाइपचे आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. मिथेन मॉलिक्यूल आहे, BeCl2 आहे, BaCl2 आहे, अमोनिया मॉलिक्यूल आहे. तर 4 ते 5 मॉलिक्यूल आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला या अशा पद्धतीचे त्या ठिकाणी हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी पाहिजे. ओके, तर आपण ह्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी काय पाहिजे की नीड ऑफ द हायब्रिडायझेशन. तर या दोन गोष्टी होत्या. त्यानंतर डेफिनेशन पाहिली, त्याचे टाइप्स पाहिले की कोणकोणते टाइप आहेत. तर या टाइप्स आहेत, मेजॉरिटीमध्ये 5 टाइप्स आहेत. तुम्हाला जर स्टडीला आठवलेला एवढे त्या ठिकाणी 3 टाइप आहेत. आता पुढे आपल्याला पाहिजे की हायब्रिडायझेशन होताना त्या ठिकाणी स्टेप्स कोणत्या आहेत. त्याच्या दोन मेजर स्टेप्स आहेत.
फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट, फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. ओके. आणि सेकंड वन आहे मिक्सिंग अँड रिकास्टिंग. फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट आणि काय पुढे काय म्हणले मिक्सिंग अँड रिकास्टिंग. तर दोन स्टेट मध्ये त्या ठिकाणी कोणत्याही टाईपचं हायब्रिडायझेशन आहे कोणतेही या सुरुवातीला काय होते फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट. आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी एक मॉलिक्यूल पाहूया. CH4 हा जो मॉलिक्यूल आहे तर त्या मॉलिक्यूलचं त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे की कशा पद्धतीने हे एक्साइटेशन त्या ठिकाणी होते. याच्यामध्ये CH4 आता याच्यामध्ये बघा कार्बन 6 सो याचं कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p2. ओके. मग आता ग्राउंड स्टेटला कॉन्फिगरेशन कसं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. इथं 2px 2py आणि 2pz. ओके. लक्षात महत्त्वाचं आहे इथं दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. दोन्ही इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड आहेत अकॉर्डिंग टू विच प्रिन्सिपल अबो प्रिन्सिपल काय सांगतोय पेरिंग केव्हा होणार आहे अंटिल ऑल द ऑर्बिटल्स गेट हाफ फिल्ड. जेव्हा सगळे आपले आपले भरतील तेव्हा ते पेरिंग होणार आहे. मग आता इथे असं आहे ग्राउंड स्टेटला. मग याच्यामध्ये एक्साइटेड स्टेटला काय होतंय की इथला एक इलेक्ट्रॉन इकडे जातोय. तो हे ऑर्बिटल काय म्हणतोय की माझा पोट भरलेला आहे किंवा तू अर्धी वाजता काय मी अर्धी वाजता. मग हा काय करतोय हा उपाशी आहे. तू म्हणतो तू अर्धी वाजता मला दे. मोठ्या मनाचा आहे जस्ट लाईक मी. मग हा अर्धी वाजता त्याला देतो. मग एक्साइटेड स्टेट मध्ये कॉन्फिगरेशन काय होते 1s2 2s1 2p3. मग इथं आता इथून काही इलेक्ट्रॉन देत नाही कारण हे इनर ऑर्बिटल आहे. इनर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन देत नाही. मग इथं 2s1 इथं हाफ फील्ड ऑर्बिटल होते आणि इथं सुद्धा ते जे आहे तर हे हाफ फील्ड ऑर्बिटल होते. म्हणजे एक्साइटेड स्टेटला काय झालं इथला इलेक्ट्रॉन इकडे गेला चौघा जण हाफ फील्ड आहे. म्हणजे चौघा ऑर्बिटल काय करतात ते आर सर्चिंग फॉर इलेक्ट्रॉन्स. ते देते का कुणी नाही का. अरे घर देतो कोणी आहे ना मूवी आहे. ओके. असो मग इथं 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे जेव्हा सर्चिंग इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन असा आहे दिलदार. सो इथं मग काय करतो की हायड्रोजनचं जे कॉन्फिगरेशन आहे ते 1s1 आहे. मग याला पण खूप जराची गरज आहे सगळ्यांनाच असते. सो याला गरज आहे इथं पण गरज आहे. सो मग काय करतात की देअर इज असोसिएशन एक संघटना तयार करतात. मग हायड्रोजन काय म्हणतो की माझ्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. कार्बन म्हणतो की तुम्ही चौघजण मिळून या आपण त्या ठिकाणी काय करू कंपनी चालू करू कार्बन अँड हायड्रोजन प्रायव्हेट लिमिटेड. मग याच्यामध्ये कार्बन म्हणतो ठीक आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 का इलेक्ट्रॉनची गरज आहे 1 2 3 4. हायड्रोजन मोनो व्हॅलंट आहे मग तुम्ही चौघजण या. ओके. मग अशा पद्धतीने काय होतंय मग इथं हे जे आहे तिघं यांची एनर्जी वेगळी आहे. 2s ची एनर्जी वेगळी आहे 2p ची एनर्जी वेगळी आहे. मग आता अशा वेळेस करायचं काय हायब्रिडायझेशन कधी होणार आहे जेव्हा ऑर्बिटलची एनर्जी सेम असणार आहे. मग इथं एक्साइटेड स्टेट झाल्यानंतर काय होते की अशा पद्धतीने हे जे आहे दिस इज द हायब्रिड ऑर्बिटल. ओके. दिस इज sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन. बरोबर ना. मग हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल कार्बनचं हायड्रोजन बरोबर त्या ठिकाणी रिॲक्ट होतं मिक्सिंग आणि रिकास्टिंग होतं आणि त्या ठिकाणी काय होते हा जो CH4 मॉलिक्यूल आहे तर तो CH4 मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे सुरुवातीला काय होते एक्साइटेड ग्राउंड स्टेट आहे. GS म्हणजे ग्राउंड स्टेट जनरल सेक्रेटरी नाही का. GS म्हणजे ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेटला काय आहे की अशुद्धी आहे
एक्साइटेड स्टेट मध्ये इथला इलेक्ट्रॉन इकडे जातोय, मग काय होतं की ऑर्बिटल की एनर्जी सेम नाहीये, 2s आणि 2p एनर्जी लेवल सेम नाहीये, त्यामुळे मिक्सिंग आणि रिकास्टिंग होणार नाही. मग अशा वेळेस हे एकत्र येऊन त्या हायब्रिड ऑर्बिटल तयार करते विच हॅव द सेम एनर्जी लेवल. मग एनर्जी लेवल सेम झाली की हे आणि 4 हायड्रोजनचं 1s1 हे एकत्र येऊन CH4 मॉलिक्यूल तयार करतात. पुढे जाऊन आपल्याला डिटेल पाहिजे फक्त इथं आपण हाऊ दिस एक्साइटेड स्टेट अँड हाऊ दिस मिक्सिंग अँड रिकास्टिंग टेक प्लेस त्याचं त्या ठिकाणी आपण कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेला विचारतील नीड ऑफ द ही विचारणार नाही, फक्त लक्षात ठेवायचं की व्हीबीटीमुळे काय झालं की व्हॅलन्सी काही एलिमेंटची सॅटिस्फाय झाली नाही किंवा ते एक्सप्लेन करता आली नाही आणि जॉमेट्री काही मॉलिक्युलची बत्तीस दाखवली. तर ते जे काय आहे ते कशामुळे झालं तर त्यामध्ये काय झालं की ऑर्बिटल्स एकत्र आले असतील आणि त्यांनी नवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार केला असेल, त्यामुळे असं घडलं असेल, असं पुढे मांडण्यात आलं. मग ती जी कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात हायब्रिडायझेशन. नवीन ऑर्बिटल हायब्रिड म्हणतो आपण, बरोबर ना. आता हायब्रिड बियाणे वगैरे मिळतं, बरोबर आहे. मग तसंच आहे. मग त्याचं डेफिनेशन पाहिजे काय की द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals to form new molecular orbital with same energy that is called as the hybridization. म्हणजे टाइप्स एवढे टाइप्स आहेत, किती ऑर्बिटल इन्व्हॉल्व झाले त्यानुसार. ओके. मग CH4 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर sp3 आहे, ते आपल्याला पुढे मध्ये पाहिजे. मग मॉलिक्यूल पाहिलं कळलं पाहिजे कोणतं टाइपचं आहे. ओके. मग याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत, फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट म्हणजे आपण पाहिलं आणि पुढे मिक्सिंग आणि रिकास्टिंग. म्हणजे काय मिक्सिंग होते आणि रिकास्टिंग. मिक्सिंग झालं इथे, बरोबर ना, मिक्सिंग झालं आणि हे ऑर्बिटल एकत्र आले, रिकास्टिंग होणार आहे, एकत्र येतील आणि नवीन जे काही मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे तर ते तयार होईल आणि हा CH4 मॉलिक्युल तयार होईल. ओके. सो दॅट इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट. ओके. पुढे जाऊन आपल्याला एवढे 3 आहेत, हे तिघांचे आपल्याला एक्झाम्पल तरी पाहिजे. परीक्षेला क्वेश्चन तुम्हाला डेफिनेशन विचारतील. ओके. आणि 2 स्टेप्स आहेत, त्या स्टेप लक्षात ठेवाव्या लागतील किंवा sp3 विचारतील, राईट इज शॉर्ट नोट आयदर sp2 और sp3. तर नेक्स्ट आपल्याला पुढे जाऊन यांचे एक्झाम्पल, यांची जॉमेट्री, बॉन्ड एंगल कोणता असते ते आपल्याला स्टडी करायचं. सो इन डाउट. ओके. सो टू द hybridization.